वेलकम गाईज. तर पुन्हा आपलं परत एकदा भरपूर दिवसांनी आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज पुन्हा आपण परत एकदा भेटलो भरपूर दिवसानंतर. आम्ही आला वज्रेश्वरला आंघोळ धुवायला. तसं एक काम होतं, शोची मीटिंग होती, त्या निमित्ताने आलो होतो. पण इथं माणसंही एक अलगच काम करून ठेवलंय. खानदानी माणसंही आपल्या अलगच एक काम करून ठेवलंय. गाडीची चावी ठेवली आतमध्ये, गाडी केली लॉक. आता मोठा प्रयत्न चालू आहेत. आता नाही काच खराब होणार. एसडीचा जीव चाललाय आता. काडी घालून कसा रे होईल. पीएचडीचा जीव चाललाय आता. आज अशा व्हिडिओ पाठीत बसल्यानंतर साखा सामानच आपल्याला अवेलेबल आहे. अशा व्हिडिओ पाठीत बसलाय. टेपलॉन टेप, परत टेप, हो ना, अशा व्हिडिओ पाठीत सामानच अख्खा अवेलेबल आहे. इकरान अरे इकरान आहे ना ती असं आहे ना. मी कोणता असा खेचला असता सगळा मिळून तर नाही ये ना. ते त्याला चरणला बोल ना, काल्याला बोलू ना. बोल वरती कर, जरा एकटा शक्ती वरती कर म्हणजे तू आहे त्याची पण जाऊन टाक. नाही नको. तुला काय घाई सुटली होती काय माहित. मी तरी काय करू आता. इकडं मी हाव बाकी तिकडं बाहेर, तर तू इकडं चालू करून मोकला झालास. ती होईल का गाडी. चल बघू, फोर्स मारू एकदा. तिच्यात गॅप आहे का पण तिच्यात गॅपच नाही. हिच्यात कुठं गॅप आहे, तिच्यात तरी गॅप आहे. हे थांब, याच्यातल्या या कंचे तरी एक खराब आहे. या बघा यांच्यावर ड्रायव्हर, यांच्यावर ड्रायव्हर. दरवाजा पण लागलेला नव्हता ना. मग पुरा माग होतो, पण तो खोलल कसा काय. कधी पण मला मागची टिकी ओपन असते रे, आज नाही. सचिन तुझी ती कार कुसाची घात नाही काय. कारला कुठं अटकला होता तिच्या. वरती थोडा तो पण असा आहे का. चिकोली गाडी या आई जवळ एक पण रिप्लाय पण करीत नाही कोण पण. एवढं भंगे ग्रुप मध्ये माणसं ते बोलतात तुम्ही मरा, तुमची आई तुम्ही तिकडे घातले ना मरा, बोलते ना एकदाच. आई सांगायचं घरी बरं सांगत थोडं हा बस. अरे तो आलतो तसा, तो निघत जात नाही तो. आता अटकून पण फिट कसा होईल. एक मिनिट बघा कसं कोंड येते. त्या वाफा मजा जाम येते का आंघोळ झाली थंडीची. फिट मजा येते. डॉगी जाम पोरायची आता थंडीची, तर जामच पोरायच्या. सचिन विकी चला निघा, चला झाला ना कार्यक्रम. विकीला भूक लागली तर विकीचा स्पेशल अंडा भुर्जी विकीसाठी सचिन घेऊन चालला. इथे लाईट आहे ना, तर व्हिडिओ जरा चांगली वाटते बघायला. वज्रेश्वरला आता आमचा काही प्लॅन नव्हता, पण एक कामाच्या मीटिंग निमित्त आलो होतो. त्या निमित्ताने आम्ही इथं वज्रेश्वरला पण आलो. आंघोळ पण झाली ना, थोडं पैसे पण वेस्ट झालं. चावी याई करामत केली, त्यामुळं पैसे पण थोडं वेस्ट झालं. तर पैशाचा तर काही हमगम नाही आम्हाला. तर लॉक खोलला जाम मोठी बात झाली. नाही तर इथं रातभर कोण भेटला नसता ना, तर रातभर इथंच होती ओली ना दिवाळी. हे चला ना आता कुठं राहिलं काही करायला. विक्रम आणि लॉक कसा खोलला व्हिडिओ तुम्हाला दाखवायला भेटली नाही, कारण की आम्ही थंडीत मध्ये आखरलो होतो पार. तो आला बाजूला इथं त्या अंडा भुर्जीच्या गाड्या असतात, तिथल्या कलथी घेतली, त्या साईडच्या डोरपट्टीत टाकली, अशी ठोकली, वर्षा खोललंय, 500 दिलं, निघून गेला तो. पण एक फोन हो फक्त आला लगेच. इथलाच कुठला तरी शूटर होता तो. तीच कामं जास्त करून करतो. रातची असं कोण फसली ना येतो, काय काम असेल ते करतो.
200 500 घेतो आणि निघून जातो. आता आम्ही पण फसलो होतो. आमचं खानदानी पण त्यांना सांगला व्हिडिओ पाठवर या त्या करा. आलतो पण वज्रेश्वरीला एवढं लांब त्यांना बोलवलं, एवढं थंडीचे पण बरा नव्हता वाटत म्हणून 500ला इज्जत नाही दिली. जा बाबा घे खोल एकदमचा दरवाजा, आम्हाला बाबा आतमध्ये जाऊन आमचा पुढचा प्रवास करू दे. चला तर झाली सगळे, तर आंघोळ बिंगोल धुवून निघलो घरी. काहीतरी वाजलं 12:30च्या आसपास तर टाईम झालाय. तर चला परत एकदा सर्वांना गुड नाईट. परत भेटू एकदा. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुला असं कधी वाटत नाही आपण आपल्या लायकीपेक्षा जास्त करतो? वाटतंय मला, पण मी लायकी सोडली ना. मला तर असं वाटायला लागलं की आपण लायकीपेक्षा जास्तच आपली कामं करतो. ते आता काय करतो, सुधारणं लोक आहे बघ. चांगला वागला तरी लोक बोलते तुम्ही सुधारणार नाही, सुधारणार गेले तरी. ते आता आहेच. कोणचा आपण तोंड हात नाही धरू शकत, म्हणून जे आवडतंय ते करा.